नमस्कार, गुड मॉर्निंग. आज अकूज किचनमध्ये मी मक्याची भजी करणार आहे. बघताय तुम्ही माझी तयारी झालेली आहे. मी हे सोलून घेतलेले मका आहे, कॉर्नफ्लॉवरचं हे आहे, पीठ आहे, लसूण अद्रक आहे, कोथिंबीर, मिरच्या आणि बेसन पीठ. सगळ्यात आधी तर आपल्याला हे कॉर्नफ्लॉवर, मक्याचे दाणे आपल्याला मिक्सरमध्ये अगदी थोडं एक 3 ते 4 सेकंद 5 सेकंद बारीक करायचे. जास्त पीठ ह्याचं झालं नाही पाहिजे, असं रवाळ रवाळच त्याचं टेक्स्चर राहायला पाहिजे. बघत राहा अकूज किचन. रविवार स्पेशल रेसिपी मक्याची भजी. मी हे कॉर्नफ्लॉवर आता या मिक्सरमध्ये घेतलेत आणि आता किंचित त्याला मी बारीक करून घेणार आहे, जास्त बारीक नाही. बघा, जास्त बारीक नाही, मी अगदी किंचित त्याला फिरवून घेतलं होतं, अगदी 2 ते 3 सेकंदच. आता ह्याच्यामध्ये आपण हा कॉर्नफ्लॉवर आणि बेसन पीठ घालून ह्याला मिक्स करून घेऊ. अद्रक लसूण पेस्टसुद्धा आहे. आजच्या या पावसाळी वातावरणामध्ये ही भजी अत्यंत स्वादिष्ट आणि रुचकर आणि क्रिस्पी, खूप मजा येते खायला. तुम्ही जरूर करून बघा ही रेसिपी. बघत राहा अकूज किचन, रविवार स्पेशल रेसिपी मक्याची भजी. मस्त खा, स्वस्त रहा आणि बघत राहा अकूज किचन. ह्याच्यामध्ये मी हे कॉर्नफ्लॉवरचं पीठ आता टाकतोय. जास्त घट्ट करायचं नाही आपल्याला, थोडंसं पातळच राहू द्यायचं. हे बेसन पीठ थोडंसं टाकून घ्यायचं. ह्याच्यात तांदळाचं पीठसुद्धा टाकतात, खूप छान लागतं ते. आणि ह्याला आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, तिखट, हळद पण टाकून घेतो. बघत राहा अकूज किचन. बघा, मी याच्यामध्ये आता अद्रक लसूण पेस्ट, त्याच्यानंतर मीठ, हळद टाकून घेतलेलं आहे. तिखट टाकायची काही आवश्यकता नाही आहे, कारण की आपण याच्यात मिरची टाकलेली आहे. त्याला चांगलं छान मिक्स करून घ्यायचं. पाणी टाकायची गरज नाही आहे, कारण की ऑलरेडी मक्यामध्ये पाणी असतं. याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. आपल्याला वाटलं तसं थोडंसं आपण टाकू शकतो. आपण मिश्रण चांगलं मिक्स करून घेतलं आहे आता सर्व. आता आपण फायनली त्यात कोथिंबीर टाकणार आहोत आणि मग चांगलं कडक तेलामध्ये याला आपण फ्राय करून घेऊ. बघत राहा अकूज किचन. कोथिंबीर टाकतो मी. पावसाळी वातावरणात छान मजा येते या रेसिपीची. भजी खायला खूप स्वादिष्ट लागतात. बघा आता मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे चांगलं. त्याला चांगलं कडक तापू द्यायचं आहे. चांगलं हाय फ्लेमवर त्याला आपण ही भजी तळणार आहोत. खूप छान रेसिपी आहे, तुम्ही जरूर एकदा ट्राय करा. नाही तर सरळ माझ्या घरी या, मी आपली वाट पाहतो आहे. आपलं खूप खूप स्वागत आहे माझ्या घरी. बघा, आजची सर्वात छान रेसिपी मक्याची भजी. आता सध्या मका सगळीकडे आपल्याला मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे, तेव्हा आपण याचा जरूर आनंद घ्या. अत्यंत सुंदर अशी ही रेसिपी आहे. आपलं तेल तापलेलं आहे आणि मी आता चमच्याने ह्याच्यात हे सोडणार आहे. बघत राहा मक्याची भजी. मस्त खा आणि स्वस्त रहा. भज्यांना आपण चांगलं डीप फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणजे ती खूप छान होतं. बघा, मस्त गोल्डन रंग आलेला आहे. बघताय तुम्ही अकूज किचन. आजची रेसिपी आहे मक्याची भजी. बघा, खूप छान गोल्डन कलर येईपर्यंत याला तळून घ्यायचं आहे. फायनली फ्रेंड्स, आपली मक्याची भजी डिश
तयार आहे. या, नक्की या, मी आपली वाट बघतोय. स्वादिष्ट आहे, मजेत कुरकुरीत अशी पावसाळी वातावरणात खायला खूप मजा येते या डिशची. तुम्ही जरूर एकदा ट्राय करा, नाही तर सरळ माझ्या घरी या, मी आपली वाट पाहतोय. आपले खूप खूप स्वागत. आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद.